डॉक्टर, स्टाफ, स्टुडंट्स यांना माझा नमस्कार। माझं नाव संतोष ढवळे। मी आज तुम्हाला अवयवदान जनजागृती परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय नदी गाय बनलेल्या आहेत। तसेच परोपकारासाठी मानवी शरीर, त्यामुळे ही संपत्ती जाळून न टाकता त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे। त्याचा गरजूंना आपण त्याचे दान केले पाहिजे। मृत्यूनंतरही मृत्युंजय बनले पाहिजे, कारण एक व्यक्ती हजारांचा जीव वाचू शकते। बदलती जीवनशैली आणि राहणीमानामुळे मधुमेह, रक्तदाब आणि आजारांचा दर हा वाढलेला आहे। त्यामुळे मानवी अवयव हे लवकर निकामी होत चाललेले आहेत। त्याच्यामुळे 5 लाखापेक्षा जास्तीत जास्त लोक हे अवयव निकामी झाल्यामुळे मृत्युमुखी पडत आहेत। तर आधुनिक तंत्राच्या प्रगतीमुळे आता अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झालेली आहे। 1954 मध्ये पहिले जिवंत अवयवदान करण्यात आले। एवढेच नाही तर 1994 मध्ये अवयव प्रत्यारोपणाचा कायदा हा नियंत्रित करण्यात आला आणि 1998 मध्ये तर अवयव प्रत्यारोपण हे शस्त्रक्रियेद्वारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कुठला अवयव हा दान करू शकतो। मूत्रपिंड, हाडे आपण दान करू शकतो। अवयवदान आपण सर्वात महत्त्वाचे म्हणजे नंतर केले जाते। जिवंतपणी तुम्ही जेव्हा मेंदू हा मृत्युमुखी पडला तुम्ही बाकीचे अवयव काही तासात अवयवदान करू शकता आणि अवयवदात्यांनी कुठे गेले पाहिजे ते करू शकता। एवढेच नाही तर आपल्या 2 साक्षीदाराबरोबर अवयवदाता जाऊन फॉर्म भरू शकतो। एवढेच ते म्हणजे राज्य स्तरावरती ह्या संस्था कार्यरत आहेत। म्हणजे नोटो म्हणजे नॅशनल, रोटो म्हणजे रिजनल आणि सोटो म्हणजे स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन या संस्था कार्यरत आहेत। महाराष्ट्राचे 4 भागात विभाजन करून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी ZTCC हे सेंटर म्हणजे झोनल ट्रान्सप्लांटेशन करत आहे। जेव्हा कुणी अवयवदान करतात त्यावेळेला हे सेंटर, त्यामुळे आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया की आपण अवयवदान करूया। मी एवढं बोलू इच्छिते की ज्यांची कुणाची बाग फुलून आली आहे त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे कुणाची सूर जुळून आहे त्यांनी 2 गाणे द्यावीत आणि ज्यांची कुणाची उंची आभाळा एवढी आहे त्यांनी थोडी खाली यावेत आणि ज्यांचे जन्म मातीत मिळाले आहे त्यांनी थोडे वरती उचलून घ्यावे आणि ज्यांचे कुणाचे अवयव निकामी झाले आहे त्यांना अवयवदान करावे। म्हणूनच मरावे परी देहरूपी उरावे। धन्यवाद।